हाय, आज आपण करूयात कलेजी फ्राय। कढई तापली आहे, थोडंसं तेल टाकले 2 चमचे। हा वाटलेला मसाला आहे, ह्याच्यामध्ये कांदा भाजून, खोबरं, आलं, लसूण, थोडंसं खसखस, धने आणि पांढरे तीळ हे सगळं वाटलेलं आहे। छान भाजून घेतलं आणि वाटलं। तेल तापलंय, तेलामध्ये आपण टाकूया 2 चमचे वाटलेला मसाला, थोडंसं टाकूया। मसाला तेलामध्ये चांगला परतून घेऊया। इथे कलेजी थोडी उकळून घेतली आहे, थोडंसं हळद आणि मीठ टाकलं आणि कलेजी उकळून घेतली। आधी तेलामध्ये कांदा, खोबरं सगळा मसाला भाजून घेतला, त्यामुळे मी एवढ्या तेलात नाही आता भाजत बसणार आहे। थोडी हळद, जिरे पावडर, धने पावडर, थोडंसं गरम मसाला, थोडा कांदा लसूण मसाला, कलरसाठी थोडंसं लाल मिर्च मसाला मिक्स करून घेते। आता ह्याच्यामध्ये मी मीठ टाकलं होतं आधीच, थोडंसं मीठ टाकते, लागलं तर परत टाकता येईल वरती। सिद्धार्थला आवडतो कलेजी फ्राय, त्याच्यासाठी आणत असते मी मटण आणलं की कलेजी। थोडं तेल सुटून द्या वाटणारा। इथे मटण उकळून ठेवलंय, 1 तास शिजवून घेतलंय, जवळजवळ 1.25 किलो आहे हे मटण। कुकरला नाही मी शिजवत, हे असं अळणी अगदी त्याच्यामध्ये सगळा मटणाचा कस उतरतो। कांदा टाकलाय, आलं लसूण पेस्ट, थोडंसं वाटण टाकलं 1 चमचा, गरम मसाले टाकलेत आणि गरम पाणी टाकून छानपैकी उकळून ठेवलंय। ते आता फक्त वाटलेला मसाला टाकून मला परतायचं। उकडून घेतलेली कलेजी टाकूयात आता आपण। गॅसचा फ्लेम वाढवते। थोडंसं सुकू दे। प्रकारे आपला कलेजी फ्राय तयार आहे। थोडंसं पाणी ठेवलंय मी, चपाती बरोबर किंवा भाताबरोबर खाता येईल ग्रेव्ही म्हणून। माईक नाही आहे माझ्याकडे, त्यामुळे तुम्हाला आवाज थोडा माझा कमी येत असेल। चला आता आपण मटण करून घेऊयात। कढई तापत ठेवली आहे, तेल टाकून घेते। तेल तापले तर त्याच्यात हिंग टाकते, आणि तेलावरच सगळे मसाले टाकते, म्हणजे जरा थोडासा छान कलर येईल। मगाशी मी तेलावर नव्हतं टाकलं, वाटण टाकलेलं तेलावर। आता सगळं थोडे मसाले टाकते, मग वाटण टाकल्यावर परत थोडे मसाले टाकते। हे मगाचंच वाटण आहे, कांदा, खोबरं, आलं, लसूण, धने,
बघा किती मस्त कलर आला. तेलावर मसाले टाकलेत मी आधी. आमच्याकडे सगळ्यांना सुक्कच आवडतं. थोडे मसाले टाकते मी अजून परत कलरसाठी. आणि 1 चमचा मी मटण मसाला टाकणार आहे सुक्कं बनवताना. बादशाहचा आहे हे मटण मसाला. 1 चमचा टाकला. हे मटण आता आपण उकडून घेतलंय आणि छान शिजलंय. हे मटण आता मी ह्या वाटणामध्ये मिक्स करणार. मीठ टाकायचं राहिलंय. मुद्दाम मीठ उशिरा टाकते कारण काय हे उकळून घेताना मीठ टाकलं होतं, खारट नको व्हायला. थोडं मटणाचं पाणी टाकलंय उकळलेलं. चला बघू आपण कसं झालंय. तेल सुटलंय. हे झालं मटण सुक्का. आणि इकडे कलेजी मसाला केलाय. मटण मसाला रेडी आहे. आता ह्याचा फक्त राहिलेला रस्सा करायचा आहे थोडा. ह्याच पातेल्यामध्ये मी रस्सा करणार आहे. ह्याच्यामध्ये काढून घेते सगळं. हे बघा मी हे उकडताना सगळे खडे मसाले टाकले होते थोडे थोडे. काळी मिरी, लवंग, दालचिनी, कांदा काढून टाकते आता. पातेलं धुवून घेतलंय आणि तापलंय पातेलं. गॅस बारीक करते. थोडं तेल टाकते. थोडंच टाकणार आहे आता तेल, जास्त नाही कारण ह्याच्यामध्ये तेल टाकलंय. आणि आता हे रस्सा आई करणार आहे मटणाचा. हे बघा आई आली आहे. तापलंय तेल, आई टाक. तेलामध्ये तोच वाटलेला मसाला टाकतोय आम्ही. रस्सा फार कमी खातात म्हणून खूपच बनवलं आणि आता रस्सा थोडाच बनवणार आहे. हिंग तिकडे ठेवलं बघ. थोडंसं हिंग. आईचं सगळं अंदाजे काम असतं आमच्या. सगळे पटापट मसाले टाकून घेईल बघा ती. हे बघा हळद टाकली थोडा 1 चमचा, 2 गरम मसाला, धने पावडर, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, थोडीशी जिरे पावडर टाकली आणि आता ते मिक्स करून घेतली. मीठ नंतर टाकू कारण काय उकडताना मीठ आहे. मसाला थोडा वेळ परतून घेतला. आता हे आई टाकली आणि अशा प्रकारे आमचा रस्सा झालेला आहे. थोडी 1 उकळी आल्यानंतर कलर दिसेल ओरिजिनल त्याचा. जरा घट्टच झालं.
थोडंसं मीठ टाकायला लागेल. मीठ टाकलं 1 चमचा. बंद करते गॅस. जेवण रेडी आहे गाईस, या जेवायला. मुलांना मग आजपासून भूक लागली. मटणाचा रस्सा, मटण मसाला, कलेजी मसाला फ्राय, चपाती आणि भात. बाय बाय.